नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्र या प्लॅटफॉर्मवर. मी बालाजी सुरणी, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक. आपण 41व्या अंकावर क्विक रिव्हिजन सेशन घेतोय. त्याच्यातला पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एकूण 4 टॉपिक बघितलेले आहेत. आजचा आपला 5वा टॉपिक आहे विज्ञान व तंत्रज्ञान. तर त्यातल्या प्रमुख घडामोडी आपण या ठिकाणी बघूयात. सगळ्यात महत्वाची न्यूज आहे विज्ञान व तंत्रज्ञानामधील एआय इम्पॅक्ट समिट. भारतामध्ये पहिल्यांदाच ही एआय समिट पार पडलेली आहे. ठीक आहे, 4थी आवृत्ती होती. भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये पार पडलेली आहे. थीम लक्षात ठेवा, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. ठीक आहे, अत्यंत महत्वाची अशी परिषद होती, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न एक्सपेक्टेड आहे. नवी दिल्लीला पार पडली, 4थी होती. एआय इम्पॅक्ट असं त्याचं नाव होतं. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असं त्याचं थीम होती. ठीक आहे, ग्लोबल साऊथ या प्रदेशामध्ये पार पडलेली ही पहिलीच एआय शिखर परिषद होती. या 3 स्तंभावरती आधारित होती: लोक, गृह आणि प्रगती. त्याच्यामध्ये 7 चक्र ची घोषणा करण्यात आलेली आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट समिट मध्ये मानव नावाचा एक आराखडा जाहीर केलेला होता. तर मानवचा अर्थ काय आहे हे सुद्धा प्रत्येक अक्षराचा दिलेला आहे, ते पण सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मागील काही परिषदा बघूयात. पहिली एआय परिषद जी पार पडली 23ला युके मध्ये ब्लेचली पार्क एआय सेफ्टी समिट असं तिचं नाव होतं. दुसरी पार पडलेली आहे 2024ला सेऊल या ठिकाणी दक्षिण कोरियामध्ये एआय समिट हेच नाव होतं. 25 मध्ये पॅरिस या ठिकाणी फ्रान्स मधील पॅरिस या ठिकाणी पार पडलेली आहे. एआय ऍक्शन समिट असं तिचं नाव होतं. आणि 26 मध्ये आता नवी दिल्लीत पार पडली एआय इम्पॅक्ट समिट असं तिचं नाव होतं. ठीक आहे, पॅरिस मध्ये जे पार पडलेली आहे परिषद त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा सहभाग होता किंवा सह आयोजक म्हणून भारत त्या ठिकाणी सहभागी झालेला होता. याच्या नंतरची जी 5वी परिषद आहे एआय परिषद ती स्वित्झर्लंड मध्ये होणार आहे. जिनिव्हा या ठिकाणी 2027 मध्ये या परिषदेचं आयोजन केली जाईल. आणि 2028 मधील परिषदेचे आयोजन UAE मध्ये केलं जाणार आहे. ठीक आहे, 2026 ची नवी दिल्लीला पार पडली, 2027 ची जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी होणार आहे आणि 2028 ची UAE मध्ये ही परिषद होईल, हे लक्षात ठेवा. जोड्या लावाला प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आला तर त्याच्यावरती येऊ शकतो. त्याच्यानंतर केरळने स्वतःचं एक ग्राफीन धोरण जाहीर केलेलं आहे आणि ग्राफीन धोरण जाहीर करणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. देशात ग्राफीन तंत्रज्ञानासाठी समर्पित धोरण राबवणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर IIT मुंबईमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. एआय केंद्र किंवा एआय सेंटर स्थापन करण्यात येणार आहे IIT मुंबईमध्ये. उत्पादन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी IIT मुंबई आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ यांच्यामध्ये करार झालेला आहे. ठीक आहे, IIT मुंबईमध्ये जे काही एआयचं सेंटर स्थापन होणार आहे त्यासाठी कोणासोबत करार झाला? कोलंबिया विद्यापीठासोबत करार झालेला आहे. उत्पादनासाठी समर्पित हे केंद्र आहे, म्हणजे उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरशी संबंधित हे केंद्र एआय केंद्र असणार आहे. त्याच्यानंतर शिक्षण मंत्रालयाने मेक एआय इन इंडिया या उपक्रमांतर्गत देशात आतापर्यंत काही एआय केंद्र सुरू केलेली आहेत. त्याच्यामध्ये आरोग्यासाठी एम्स नवी दिल्ली आणि IIT दिल्ली या ठिकाणी एआय केंद्र सुरू केलेलं आहे. कृषी क्षेत्रासाठी IIT रोपर पंजाब या ठिकाणी सुरू केलेलं आहे. शाश्वत शहरांसाठी IIT कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी एआय सेंटर केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर सही आणि बोध या नवीन उपक्रमाचा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केलेली आहे. तर ते एआय इम्पॅक्ट समिट जी पार पडलेली होती त्या क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सही आणि बोध हे 2 उपक्रम सुरू झालेले आहेत. आता हे सही काय आहे तर स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर फॉर इंडिया, म्हणजे सही याचा उपयोग काय आहे? जे काही हेल्थकेअर सेक्टर आहे त्याच्यामध्ये एआयचा वापर वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. बोध नावाचा हा उपक्रम बेंचमार्किंग ओपन डाटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ एआय हे सुद्धा हेल्थ संदर्भातच आहे. तर हे 2 उपक्रम एआय इम्पॅक्ट मध्ये समिट मध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब
देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कुठे सुरू झाली? मुंबईमध्ये सुरू झालेली आहे. कशासाठी? सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच MSME या उद्योगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे पाठबळ देण्यासाठी देशातील पहिलं AI लिव्हिंग लॅब सुरू करण्यात आलेलं आहे. कुठं सुरू करण्यात आलं? मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. MSME क्षेत्रासाठी समर्पित AI लिव्हिंग लॅब सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, हा सुद्धा फॅक्ट त्या ठिकाणी महत्वाचा आहे. मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि अशा प्रकारचं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. नॅशनल डेटा सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. नॅशनल डेटा सेंटरचं फेब्रुवारी 2026 मध्ये उद्घाटन झालं. कुठं झालं? आसाममध्ये कामरूप नावाचा जिल्हा आहे त्यामधील अमीनगाव या ठिकाणी या डेटा सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी नॅशनल डेटा सेंटरचं उद्घाटन केलं विचारलं जाऊ शकतं. अमीनगाव लक्षात ठेवा, आसाम राज्यामध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे. सर्वम AI मयम हा केरळ सरकारचा उपक्रम आहे. सर्वम AI मयम हा कोणाचा उपक्रम आहे? केरळ सरकारचा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये काय? विद्यार्थ्यांना शाळेत जे AI तंत्रज्ञान शिकवले जात आहे त्याबद्दल पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वम AI मयम नावाचा उपक्रम केरळ सरकारने सुरू केलेला आहे. पालकांसाठी AI उपक्रम सुरू करणारा हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. केरळ हे पालकांसाठी AI साक्षरता मोहीम राबवणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही केरळची AI मध्ये कामगिरी बघूयात आपण. देशातील पहिली AI साक्षरता मोहीम आता बघितली आपण, ती केरळमध्ये राबवलेली आहे. भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून केरळला घोषित करण्यात आलेला आहे. इंटरनेटला मूलभूत हक्क म्हणून घोषित करणारं देखील केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर LSD साठी बायोबँक स्थापन करण्यात आलेली आहे. आता LSD म्हणजे काय तर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर असं त्याला म्हटलं जातं. लखनौ, उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी भारतातील पहिली समर्पित बायोबँक LSD साठी स्थापन करण्यात आलेली आहे. लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर साठी देशातील पहिली बायोबँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? लखनौ, उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आली किंवा स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आय लाईव्ह कनेक्ट नावाचा एक उपक्रम आहे. जगातील पहिले डॉक्टराच्या नेतृत्वाखालील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आरोग्य सेवा इकोसिस्टीम आहे. जगातील पहिली डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील AI आरोग्य सेवा किंवा AI आरोग्य इकोसिस्टीम आहे. त्याच्यानंतर सत्या नावाचं एक पोर्टल आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचं लॉंग फॉर्म काय? स्मार्ट ऑटोमेशन फॉर टेस्टिंग अँड इल्ड अनालिसिस असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये उद्घाटन झालेलं आहे. सरकारी प्रयोगशाळेच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणणं हे सत्या या पोर्टलचं उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ते सुरू केलेलं आहे. अमरावतीला क्वांटम व्हॅली म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे किंवा अमरावती हे जे आंध्र प्रदेशमधील शहर आहे त्या ठिकाणी क्वांटम व्हॅली विकसित करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. अमरावती हे भारताचं पहिलं क्वांटम व्हॅली बनणार आहे. ठीक आहे. देशातील पहिली क्वांटम व्हॅली कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे? अमरावती या शहरामध्ये, ते पण आंध्र प्रदेश मधलं शहर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय क्वांटम मिशन सध्या चर्चेत आहे. 19 एप्रिल 2023 ला त्याची सुरुवात झाली किंवा त्याला मंजुरी मिळालेली आहे. 2023-24 ते 2030-31 दरम्यान हे मोहीम राबवली जाणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग ही मोहीम राबवते. त्याच्यामध्ये वेगवेगळे उद्दिष्ट आहेत. 50 ते 1000 फिजिकल क्युबिट्सचे क्वांटम कम्प्युटर विकसित करण्यात हे त्याचं उद्दिष्ट आहे. भारतामध्ये 2000 किलोमीटर पर्यंत सॅटेलाइट आधारित सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन स्थापित करणं हे सुद्धा त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये 4 थीमॅटिक हब विकसित करण्यात आलेले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू या ठिकाणी क्वांटम संगणकाचं एक हब आहे. त्याच्यानंतर IIT मद्रास मध्ये क्वांटम कम्युनिकेशन हब आहे.
IIT मुंबईमध्ये क्वांटम सेन्सिंग अँड मेट्रोलॉजी, IIT दिल्लीमध्ये क्वांटम मटेरियल आणि उपकरण, असे एकूण 4 वेगवेगळ्या थीमवर आधारित हब त्या ठिकाणी किंवा केंद्र विकसित या मिशन अंतर्गत करण्यात आलेले आहे. भारतातील पहिलं AI सक्षम विद्यापीठ म्हणून कोणाला निवडण्यात आलेलं आहे? चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ, उत्तर प्रदेश मधील मेरठ या ठिकाणी असलेलं चौधरी चरण सिंग विद्यापीठ हे देशातील पहिलं AI सक्षम विद्यापीठ ठरलेलं आहे. त्या ठिकाणी AI सक्षम विद्यापीठ विकास करण्याचा पायलट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ठीक आहे. मेरठ मधील चौधरी चरण सिंग विद्यापीठ हे देशातील पहिलं AI सक्षम विद्यापीठ ठरलं, हे लक्षात ठेवा. पैमाना नावाचं पोर्टल आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने AI आधारित हे पोर्टल सुरू केलेले आहे. पैमानाचा लॉंग फॉर्म काय? प्लॅटफॉर्म फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलिंग अँड अनालिटिक्स, असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. उद्दिष्ट त्याचं आहे मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीचे विश्लेषण देखरेख करणे, म्हणजे जे काही सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आहे त्याचं जे काही अधिकृत आकडेवारी आहे त्याचं विश्लेषण करणं, त्यावर देखरेख ठेवणं, आकडेवारीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा वापर करून एआयचा आणि मशीन लर्निंगचा वापर करणं, हे त्याचं उद्दिष्ट आहे. पैमाना पोर्टल लक्षात ठेवा, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचं पोर्टल आहे. त्याच्यानंतर पंचम चॅटबॉट सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पंचम चॅटबॉट केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाद्वारे अनावरण करण्यात आलं. पंचमचा पहिला पंच हा पंचायती, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. पंचम हे चॅटबॉट कोणत्या मंत्रालयाचा आहे? पंचायत राज मंत्रालयाचा आहे. त्याचा उद्देश आहे ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देणे आणि प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता आणणे. पंचम पंचायत राज मंत्रालयाचा आहे. नागरिकांना सरकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देणे उद्दिष्ट आहे. पंचमचा लॉंग फॉर्म आहे पंचायत असिस्टंट अँड मेसेजिंग. युनिसेफच्या मदतीनं हे विकसित करण्यात आलेलं पोर्टल आहे. फ्रान्समध्ये सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. फ्रान्समध्ये जी बंदी घालण्यात आलेली आहे ती 15 वर्षाखालील मुलांसाठी बंदी घालण्यात आली. फ्रान्सच्या संसदेत असा कायदा झालेला आहे आणि फ्रान्स असा कायदा करणारा दुसरा देश ठरलेला आहे. यापूर्वी पहिला देश ऑस्ट्रेलिया ठरला होता, तिथं 16 वर्षाखालील मुलांसाठी बंदी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाखालील बंदी आहे आणि फ्रान्समध्ये आता 15 वर्षाखालील मुलांसाठी ही सोशल मीडिया बंदी घालण्यात आलेली आहे. दोन्ही वर्ष लक्षात ठेवा. हे 16 वर्षाचा आहे. ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश आहे जो 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. त्याच्यानंतर स्पेनमध्ये सुद्धा सोशल मीडिया वापरासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया वापरास म्हणजे निर्णय घेतला. हा अशा प्रकारचा कायदा करणार असल्याचं स्पेनने जाहीर केलेला आहे. दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट पार पडलेली होती. त्याच्यामध्ये स्पेनच्या पंतप्रधानांनी ही घोषणा केली. ही समिट कुठं पार पडली असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचं महत्वाचं आहे पहिलं समर्पित मोनोपॉज क्लिनिक. ठीक आहे. सरकारी रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रामध्ये समर्पित मोनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे. मोनोपॉज सुरू करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. मोनोपॉज एक स्टेज असते, जे काही मंथली सायकल असते मुलींची, ती सायकल जेव्हा पॉज होते तेव्हा त्या स्टेजला मोनोपॉज म्हटलं जातं. 40 ते 45च्या दरम्यान म्हणजे वयाच्या 40-45 नंतर ही स्टेज मुलींमध्ये येत असते. तर त्यासाठी समर्पित रुग्णालय सुरू करणारं किंवा क्लिनिक सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. ASC अर्जुन हा ह्युमनॉइड रोबोट तैनात करण्यात आलेला आहे. कोणी तैनात केला? भारतीय रेल्वेने तैनात केलेला आहे. ASC अर्जुन विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर हा तैनात करण्यात आला. रेल्वे नेटवर्कवरील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. ठीक आहे.
अर्जुन नावाचा ह्युमनाइड जो रोबोट आहे तो कोणी तैनात केला असं विचारलं जाऊ शकतं. भारतीय रेल्वेद्वारे तैनात करण्यात आला. कोणत्या ठिकाणी करण्यात आला तर विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरती हा रेल्वे जो रोबोट आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. देशातील पहिले FRP ॲल्युमिनियम युनिट त्याचं उद्घाटन झालेलं आहे लापांगा ओडिशामधील लापांगा या ठिकाणी ॲल्युमिनियम युनिट FRP ॲल्युमिनियम युनिट सुरू झालेलं आहे. ओडिशामधील लापांगा या ठिकाणी हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने सुरू केलेला आहे. FRP म्हणजे फ्लॅट रोल्ड प्रोडक्ट्स असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. नागालँडची पहिली ड्रोन शाळा सुरू झाली. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. कोहिमा येथील नागालँड GIS आणि रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये ड्रोन शाळा ही सुरू झालेली आहे. भारतातली पहिली ड्रोन शाळा 2022 मध्ये ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू झालेली होती. मोफत AI प्रशिक्षण कार्यक्रम भारत सरकारने सुरू केलेला आहे. शिक्षण मंत्रालयाचा स्वयं प्लस प्लॅटफॉर्म आणि IIT मद्रास प्रवर्तक यांनी हा कार्यक्रम सुरू केला. म्हणजे मोफत AI कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा जो स्वयं प्लॅटफॉर्म आहे, स्वयं प्लस प्लॅटफॉर्म आणि IIT मद्रास यांनी सुरू केलेला आहे. जगातील सर्वात मोठा CAES प्रकल्प म्हणजे चीनने कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज म्हणजे CAES हा ऊर्जा साठवणूक प्रकल्प अधिकृतपणे कार्यान्वित केल्याची घोषणा केलेली आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्रकल्प कुठे सुरू झाला? चीनमध्ये सुरू झालेला आहे. जियांगसू प्रांत चीन या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याची ऊर्जा साठवणूक क्षमता 2400 मेगावॅट एवढी त्याची क्षमता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जेन लाईफ सायन्सेस धोरण जाहीर झालेलं आहे 2026 चे 30 दरम्यान. दावोस स्वित्झर्लंड येथे जागतिक आर्थिक मंचाची बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीमध्ये तेलंगणा सरकारने हे धोरण जाहीर केलं. ठीक आहे. नेक्स्ट जेन लाईफ सायन्सेस धोरण, नेक्स्ट जनरेशन लाईफ सायन्सेस धोरण कोणी जाहीर केलं? तेलंगणा जाहीर केलेलं आहे. दावोस या ठिकाणी जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक झालेली आहे त्यामध्ये हे धोरण जाहीर करण्यात आलं. राष्ट्रीय वीज धोरणाचा मसुदा केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. त्याच्यानंतर जगातील पहिला AI नियमन कायदा दक्षिण कोरियामध्ये AI बेसिक ऍक्ट कृत्रिम बुद्धिमत्ता नियमन कायदा अधिकृतपणे लागू झालेला आहे. आणि व्यापक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी किंवा AIचं नियमन करणारा आणि असा कायदा पूर्णपणे अंमलात आणणारा दक्षिण कोरिया हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. यापूर्वी युरोपियन युनियनने अशा प्रकारचा कायदा केलेला होता पण तो पूर्णतः लागू झालेला नव्हता. तो टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय EU ने घेतलेला होता. पण प्रत्यक्षात पूर्णपणे असा कायदा लागू करणारा दक्षिण कोरिया हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. AI हा सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे. AI संदर्भात प्रश्न तुम्हाला नक्की विचारले जातील. तर दक्षिण कोरिया हा जगातला पहिला देश ठरला आहे जो AI संदर्भात जे काही AIचं नियमन आहे ते करणारा आणि असा कायदा पूर्णतः अंमलात आणणारा. युरोपियन युनियन AI कायदा मंजूर केला आहे. युरोपियन युनियनने मंजूर केलेला आहे पण तो पूर्णतः लागू झालेला नाही. तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं AI कायदा मंजूर करणारा पहिला देश कुठला किंवा पहिली संस्था कुठला? तर EU हे उत्तर असेल. पण पूर्णपणे तो अंमलात आणणारा देश जर विचारला तर दक्षिण कोरिया हा पहिला अंमलात आणणारा देश ठरलेला आहे. भासिनी ही केंद्र सरकारचं एक प्रमुख व्यासपीठ आहे. त्यासाठी मध्य प्रदेश सरकारने राज्यातील ई-गव्हर्नन्स अधिक सुलभ आणि बहुभाषिक करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिनी विभागासोबत करार केलेला आहे. भाषा इंटरफेस फॉर इंडिया असं भाषिनीचं पूर्ण नाव आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे ते उपक्रम राबवला जातो. निपाह व्हायरस
चर्चेत आलेला होता. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने जानेवारीमध्ये पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारसत येथे निपाह व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याची पुष्टी केलेली आहे. म्हणजे हा जो निपाह विषाणू आहे पश्चिम बंगालमध्ये आढळलेला होता, त्याच्यामुळे हा पुन्हा चर्चेत आलेला आहे. निदानासाठी RT-PCR टेस्ट आणि एलिसा ह्या 2 टेस्ट केल्या जातात. पश्चिम बंगालमधील हा 3रा प्रादुर्भाव आहे. निपाह व्हायरस हा हेनिपा व्हायरस वंशाचा विषाणू आहे. 98-99 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये पहिल्यांदा या विषाणूची ओळख पटलेली होती. आणि हा झुनोटिक आजार आहे, म्हणजे प्राण्यांकडून मानवांकडे पसरणारा आजार आहे. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प, त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्पाचं कंपनी AM ग्रीन या ग्रीनको ग्रुपची उपकंपनी आहे, तिने या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. कोणत्या ठिकाणी? काकीनाडा, आंध्र प्रदेशमधील काकीनाडा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे. DIME प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे डिपॉट इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन. भारतातील लष्कराच्या लॉजिस्टिक इकोसिस्टमचे आधुनिकीकरण आणि सुसूत्रीकरण करणं हे त्या प्लॅटफॉर्मचं उद्दिष्ट आहे. रिजनल AI इम्पॅक्ट परिषद लखनौ या ठिकाणी पार पडली. उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी प्रादेशिक AI इम्पॅक्ट समिट पार पडलेली आहे. प्रमुख AI इम्पॅक्ट समिट नवी दिल्ली भारत मंडपम या ठिकाणी पार पडलेली होती. ही जी प्रादेशिक आहे किंवा रिजनल AI परिषद आहे, AI इम्पॅक्ट परिषद उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी जानेवारी 2026 मध्ये पार पडलेली आहे. परम शक्ती सुपर कॉम्प्युटर हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. परम शक्ती महासंगणक कार्यान्वित झालेला आहे. कोणत्या ठिकाणी? IIT मद्रास या ठिकाणी. 3.1 पेटाफ्लॉप्स अशी त्याची क्षमता आहे किंवा ती स्पीड आहे. परमरुद्र नावाचं सर्व्हर जे आहे त्या सर्व्हरच्या सिरीजवर आधारित हा परम शक्ती महासंगणक आहे. IIT मद्रास येथे त्याची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, काही महत्वाच्या तेवढ्या घडामोडी घेऊयात. परमरुद्र महासंगणक, परम शक्ती आपण बघितलंय IIT मद्रास या ठिकाणी कार्यान्वित झालेला होता. परमरुद्र हा महासंगणक IIT मुंबई या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे. परमरुद्र मुंबईला, परम शक्ती मद्रासला. देशातील पहिलं डीप टेक धोरण, तमिळनाडूने हे धोरण जाहीर केलं. देशातलं पहिलं डीप टेक धोरण आहे. तमिळनाडू राज्याला देशातील प्रमुख डीप टेक हब बनवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, पहिलं डीप टेक धोरण कोणी जाहीर केलं? तमिळनाडूने जाहीर केलेलं आहे. इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन गुजरात सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेलं आहे. गिफ्ट सिटी गांधीनगर या ठिकाणी जानेवारी 2026 मध्ये ते कार्यरत झालेलं आहे. देशातील पहिलं राज्य नेतृत्वाखालील संशोधन मंडळ आहे इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन. AI संदर्भात हे रिसर्च ऑर्गनायझेशन गांधीनगर गिफ्ट सिटी या ठिकाणी गुजरात सरकारद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. झिम्बाब्वे लेनाकापावीर नावाचं ह्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या HIV प्रतिबंधक औषधाचा वापर सुरू केलेला आहे. HIV प्रतिबंधक औषधाचा वापर सुरू केलाय कोणत्या देशाने? झिम्बाब्वेने. त्या औषधाचं नाव आहे लेनाकापावीर. ठीक आहे, जगातील पहिला देश ठरलेला आहे अशी हे करणारं. HPV संदर्भात लसीकरण मोहीम देशाने, केंद्र सरकारने किंवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेली आहे. 14 वर्षांच्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे HPV लसीकरण केंद्र सरकारने किंवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉइस एरा AI प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं. व्हॉइस एरा AI प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान या AI प्लॅटफॉर्मचं अनावरण केलं. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत डिजिटल इंडिया वाहिनी विभाग या
प्लॅटफॉर्मचं अंमलबजावणी करणार आहे. भारत जेन याचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. नवी दिल्ली येथे जी AI परिषद पार पडली त्याच्यामध्ये भारत जेनचं उद्घाटन झालं. IIT मुंबई, फाउंडेशन फॉर IoT आणि IOE यांनी एकत्रितपणे हे विकसित केलेलं आहे. देशातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था जी एम्स संस्था आहे नवी दिल्ली, त्यांनी भारतात पहिल्यांदा चेहरा प्रत्यारोपण किंवा फेस ट्रान्सप्लांट कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी देशातील पहिलीच संस्था ठरलेली आहे. एम्स नवी दिल्लीचा हा उपक्रम आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्वम AI चे लार्ज लँग्वेज मॉडेल सादर झालेले आहेत. बेंगळुरू या ठिकाणी सर्वम AI ही भारतातील स्टार्टअप कंपनी आहे. त्यांनी भारताचे स्वतःचं लार्ज लँग्वेज मॉडेल्स सादर केलेले आहेत. ठीक आहे, भारताचं स्वतःचं LLM कोणत्या संस्थेने सादर केलेले आहेत असं विचारलं जाऊ शकतं. सर्वम AI ही कंपनी आहे, बेंगळुरू या ठिकाणी असलेली टेक कंपनी आहे. त्यांनी स्वतःचं किंवा भारताचं स्वतःचं लार्ज लँग्वेज मॉडेल्स सादर केलेले आहे. अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर साठी करार झालेला आहे. IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने दुबईमध्ये आपले पहिले अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. ठीक आहे, IIT मद्रास मधील जे काही ग्लोबल रिसर्च फाउंडेशन आहे त्यांनी दुबई या ठिकाणी हे केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला. त्याच्यानंतर AI रिस्पॉन्सिबिलिटी प्लेचा विक्रम झालेला आहे. 16 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 24 तासाच्या कालावधीत राबवण्यात आलेल्या AI रिस्पॉन्सिबिलिटी प्लेज मोहिमेत 2.5 लाखाहून अधिक शब्द नोंदून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन झालेला आहे. जे काही AI इम्पॅक्ट समिट पार पडलेली होती नवी दिल्लीला, त्या ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आलेला होता. 24 तासामध्ये सर्वाधिक AI चा रिस्पॉन्सिबली वापर कसा करता येईल याची प्रतिज्ञा घेण्यात आली. त्याच्यामध्ये 2.5 लाखाहून अधिक शब्द नोंदवण्यात आल्या आणि हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यानंतर रणवीर सचदेवा हा AI इम्पॅक्ट मध्ये भाषण करणारा सर्वात लहान व्यक्ती किंवा लहान मुलगा ठरलेला आहे. 8 वर्षाचा तरुण आहे रणवीर सचदेवा. त्याने कीनोट स्पीकर म्हणून सहभाग AI इम्पॅक्ट समिट मध्ये नोंदवलेला होता. इंडो फ्रेंच सेंटर ऑन AI इन ग्लोबल हेल्थ, त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि भारताचे केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये एम्स या ठिकाणी इंडो फ्रेंच सेंटर ऑन AI इन ग्लोबल हेल्थचं उद्घाटन केलं. ठीक आहे, इंडो फ्रेंच सेंटर ऑन AI इन ग्लोबल हेल्थ याचं कुठं उद्घाटन झालं? नवी दिल्लीतील एम्स या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. भारतातील पहिली AI फॅक्टरी बेंगळुरू येथील दयानंद सागर युनिव्हर्सिटीने अमेरिकन कंपनी NVIDIA सोबत एक महत्वपूर्ण करार केला. या अंतर्गत विद्यापीठात देशातील पहिली AI फॅक्टरी उभारली जाणार आहे. ठीक आहे, देशातली पहिली AI फॅक्टरी कुठं उभारणार आहे? बेंगळुरू मध्ये दयानंद सागर युनिव्हर्सिटीमध्ये. कोणाच्या मदतीने? NVIDIA नावाची जी प्रसिद्ध अमेरिकन कंपनी आहे त्यांच्या मदतीने भारतातील पहिली AI फॅक्टरी उभारली जाणार आहे. रशियाने व्हॉट्सअपवर बंदी घातली, तेवढं लक्षात ठेवा. देशातील पहिले PPP मेडिकल कॉलेज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत बांधण्यात आलेलं देशातलं पहिलं मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी डिसेंबर 2025 मध्ये मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल धार आणि बैतूल जिल्ह्यांमध्ये देशातील पहिल्या सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केलेली आहे. देशातील पहिले PPP मॉडेल कॉलेज मेडिकल कॉलेज धार आणि बैतूल मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा स्टेम सेल थेरपी संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्याच्यानंतर पंखुडी डिजिटल पोर्टल नवी दिल्लीमध्ये त्याचं अनावरण करण्यात आलं. देशातील महिला आणि बालकांचे जीवन सुखकर करणे हे पंखुडी या डिजिटल पोर्टलचं उद्दिष्ट आहे. देशातील महिला व बालकांचं जीवन सुखकर करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचं अनावरण करण्यात आलेलं आहे. बेंगळुरू येथील क्वालकॉमच्या केंद्रामध्ये 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप आणि वेफरचं अनावरण करण्यात आलं. कुठं करण्यात आलं? बेंगळुरूमध्ये क्वालकॉम या संस्थेचं जे काही केंद्र आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पिल्लू एआय हे ऍप आहे, त्याचं अनावरण करण्यात आलं. आंध्र प्रदेश सरकारने हे ऍप विकसित केलेलं आहे. उद्योगांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी ऍप सुरू करण्यात आलं. लघु उद्योगांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी पिल्लू एआय नावाचं ऍप कोणी सुरू केलं? आंध्र प्रदेशने सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन बस वापरणारं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे, केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे हायड्रोजन बसचा वापर करणारं देशातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. निओफाईट आयडी नावाच्या ऍपचं अनावरण करण्यात आलेलं आहे. केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजातींच्या ओळखीसाठी व त्यांच्या मॅपिंगसाठी. ठीक आहे, आक्रमक वनस्पती ज्या असतात त्यांच्या प्रजातींच्या ओळखीसाठी व त्याचं मोजमाप करण्यासाठी निओफाईट आयडी नावाचा एआय आधारित मोबाईल ऍप विकसित करण्यात आलेला आहे. केरळने हा उपक्रम सुरू केलेला आहे किंवा हे ऍप विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर पहिली इलेक्ट्रिक ट्रेन त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. 3 फेब्रुवारी 1925 रोजी मुंबई आणि कुर्ला हार्बर दरम्यान भारतात पहिली इलेक्ट्रिक धावलेली होती. इलेक्ट्रिक ट्रेन त्याला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कोणत्या स्थानकादरम्यान धावली? मुंबई येथील व्हिक्टोरिया टर्मिनस आणि कुर्ला हार्बर या 2 स्थानकादरम्यान 3 फेब्रुवारी 1925 ला ही पहिली इलेक्ट्रिक ट्रेन भारतातील धावलेली होती. त्याला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माया 200 नावाच्या चिपचं अनावरण करण्यात आलेलं आहे. हे जे चिप आहे ते मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे. माया 200 किंवा माया 200 असं त्याचं नाव आहे. तर कोणत्या कंपनीचं आहे? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे. ओडिशामध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर 1 जानेवारी 2026 रोजी अधिसूचना काढून पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. भटक्या जनावरांसाठी एआय आधारित उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे. गुजरात सरकारने शहरांमधील भटक्या जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आणि पाळत ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, कोणत्या सरकारने? गुजरात सरकारने हा निर्णय घेतला. शहरांमध्ये जे काही भटके जनावर असतात त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी एआयचा वापर करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. संपन्न नावाचं पोर्टल सुरू झालेलं आहे. संपन्न हे पेन्शन पोर्टल डिजी लॉकर प्लॅटफॉर्मशी यशस्वीरित्या जोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे, संपन्न हे पेन्शन पोर्टल आहे ते आता डिजी लॉकर सोबत जोडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. भारत 5G चा वापर करणारा दुसरा सर्वात मोठा देश ठरलेला आहे. भारत हा 5G तंत्रज्ञानाचा वापर करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरलेला आहे. पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. त्याच्यानंतर BSL 4 प्रयोगशाळाची पायाभरणी झालेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2026 मध्ये गुजरातच्या अंकलेश्वर येथे भारताच्या 3ऱ्या आणि सर्वात प्रगत बायो सेफ्टी लेव्हल 4 प्रयोगशाळेची पायाभरणी केलेली आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत राबवण्यात येत आहे. ठीक आहे, बायोसेफ्टी लेव्हल 4 गुजरातच्या अंकलेश्वर येथे त्याची सुरुवात झालेली आहे.
त्याच्यानंतर देशातील पहिलं इमर्सिव्ह IVF नॉलेज सेंटर सुरू झालेलं आहे. ऑक्सिजन IVF संस्थेने मुंबईतील अंधेरी पूर्व या येथे भारतातील पहिल्या इमर्सिव्ह IVF नॉलेज सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. IVF ला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तर त्या संबंधित पहिलं इमर्सिव्ह IVF नॉलेज सेंटर मुंबईमध्ये अंधेरी पूर्व या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क तामिळनाडू सरकार आणि सर्वम AI यांनी चेन्नई या ठिकाणी देशाचा पहिला सॉव्हरेन AI पार्क किंवा सार्वभौम AI पार्क स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे. कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तामिळनाडूमध्ये देशातला पहिला सार्वभौम AI पार्क सुरू करण्यात येणार आहे. सर्वम AI या कंपनीच्या मदतीने तामिळनाडू सरकार हा उपक्रम त्या ठिकाणी राबवेल. त्याच्यानंतर मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये ग्रोक या AI प्लॅटफॉर्मवर बंदी घातलेली आहे. कोणत्या देशांनी? मलेशिया आणि इंडोनेशियानी. एलॉन मस्क यांचा हा उपक्रम आहे किंवा यांची AI कंपनी आहे ग्रोक या चॅटबॉटवर बंदी घातलेली आहे आणि यावर बंदी घालणारे पहिले देश ठरलेले आहेत मलेशिया आणि इंडोनेशिया. ठीक आहे. ट्विटरचं नाव आता X झालेलं आहे. X या प्लॅटफॉर्मवर ग्रोक नावाचं AI प्लॅटफॉर्म वापरता येतं. तर त्यावर मलेशिया आणि इंडोनेशियाने बंदी घातलेली आहे. फार्मास्युटिकल अकादमी फॉर ग्लोबल एक्सलन्सची घोषणा केलेली आहे. इंडियन फार्मास्युटिकल्स अलायन्सने आपल्या स्थापनेच्या 25व्या वर्षाच्या निमित्ताने फार्मास्युटिकल अकादमी फॉर ग्लोबल एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली. कोणी केली? इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सने ही घोषणा केलेली आहे. ही अकादमी सनाथल अहमदाबाद गुजरात येथे स्थापन केली जाईल. ठीक आहे. गुजरातमधील अहमदाबाद जवळील सनाथल या भागामध्ये ही अकादमी स्थापन केली जाणार आहे. त्याच्यानंतर देशातील पहिली राज्यस्तरीय CKD रजिस्ट्री ओडिशा सरकारने त्यांच्या राज्यातील क्रॉनिक किडनी डिसीज प्रकरणाचा मागोवा घेण्यासाठी भारतातील पहिली सर्वसमावेशक राज्यस्तरीय CKD रजिस्ट्री सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ओडिशा सरकारने ही घोषणा केली. CKD ला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतात. क्रॉनिक किडनी डिसीज साठी देशातील पहिली राज्यस्तरीय रजिस्ट्री सुरू केलेली आहे किंवा घोषणा केलेली आहे ओडिशा सरकारने. त्याच्यानंतर क्रिएटर्स कॉर्नरचं लोकार्पण झालेलं आहे. प्रसार भारतीने डिजिटल आशय निर्मात्यांना, जे काही डिजिटल क्रिएटर्स असतात, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी क्रिएटर्स कॉर्नर या विशेष मंचाचं लोकार्पण केलेलं आहे. कोणी सुरू केलं? प्रसार भारतीने सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या हस्ते IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. दिल्लीतील सर्व रस्त्यांवर दिशादर्शक आणि माहिती फलकांवर QR कोड असणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपियाचं प्रकाशन झालेलं आहे. वायफाय सेवा भारत संचार निगम लिमिटेडने जानेवारी 2026 पासून 1 जानेवारी 2026 पासून संपूर्ण भारतात आपली व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा VO वायफाय सुरू केलेली आहे. यालाच वायफाय कॉलिंग असेही म्हटलं जातं. कोणी सुरू केलं? BSNL ने सुरू केलेलं आहे. 1 जानेवारी 2026 पासून व्हॉइस ओव्हर वायफाय संपूर्ण भारतात ही सुरू झालेली आहे. त्याला वायफाय कॉलिंग म्हणून देखील ओळखलं जातं. त्याच्यानंतर यक्ष ऍप उत्तर प्रदेश पोलिसांनी यक्ष ऍप नावाचं नवीन AI आधारित ऍप सुरू केलेलं आहे. स्वदेशी बनावटीचं MRI स्कॅनर भारताच्या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात हा एक महत्वाचा टप्पा असून बेंगळुरू स्थित वोक्सल ग्रिड्स या स्टार्टअप कंपनीने भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा MRI स्कॅनर विकसित केलेला आहे. ठीक आहे. चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन नागपूर जवळ इथे हा
स्कॅनर बसवण्यात आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी संपलेल्या आहेत. पुढचा आपला टॉपिक आहे संरक्षण घडामोडी. ठीक आहे, संरक्षण घडामोडीमध्ये INS अंजदीप नौदलात दाखल झालेला आहे. 27 फेब्रुवारी 2026 ला चेन्नई पोर्ट या ठिकाणी 8 जहाजांच्या ASW शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील हे 4थे जहाज आहे. 77 मीटर त्याची लांबी आहे. कोलकाता या ठिकाणी त्याची बांधणी झाली. त्याच्यानंतर CRPFचा 87वा स्थापना दिवस आसाम मधील गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. जे काही सेलिब्रेशन त्याचं झालेलं आहे 87व्या स्थापना दिनाचं CRPFच्या कोणत्या ठिकाणी झालं? आसाम मधील गुवाहाटी या ठिकाणी त्याचं स्थापना झालेला आहे. ईशान्य भारतामध्ये पहिल्यांदाच त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रहार नावाचं एक धोरण केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. भारताचं पहिलं राष्ट्रीय दहशतवादी धोरण आहे. त्याला नाव दिलेलं आहे प्रहार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, केंद्र सरकारने जे काही राष्ट्रीय दहशतवादी धोरण जाहीर केलं त्याचं नाव काय आहे विचारलं जाऊ शकतं. प्रहार असं त्याचं नाव आहे. 23 फेब्रुवारी 2026 ला केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याची घोषणा केलेली आहे. दहशतवाद विरोधी धोरण आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालय वाटू शकतं, पण केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याचं घोषणा केलेली आहे. किंवा हे धोरण कोणत्या मंत्रालयाचं आहे? गृह मंत्रालयाचं आहे. 7 प्रमुख स्तंभ आहेत, त्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर जे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे तेजस, त्या विमानाच्या पहिल्या उड्डाणाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारतीय हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या LCA तेजस लढाऊ विमानाच्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाणाचा 25वा वर्धापन दिन किंवा रौप्य महोत्सव 4 जानेवारी 2026 ला साजरा केला. 4 जानेवारी 2001 रोजी टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर 1 TD1 या विमानाने पहिल्यांदा आकाशात झेप घेतलेली होती. राजीव कोठियाल यांनी हे विमान चालवलेलं होतं, पहिलं विमान. त्याच्यानंतर इंटरनॅशनल माउंटेन आर्मी कॉम्पिटिशन आणि चॅलेंज त्याचं आयोजन भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने केलेलं होतं. पूर्व हिमालयामध्ये पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे. फ्रंटियर नागालँड टेरिटोरियल ऑथॉरिटी करार झालेला आहे. त्रिपक्षीय करार होता. केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन या तिघांमध्ये 5 फेब्रुवारी 2026 ला नवी दिल्ली या ठिकाणी फ्रंटियर नागालँड टेरिटोरियल ऑथॉरिटी करार झालेला आहे. वर्ल्ड डिफेन्स शो 2026 चा रियाद या ठिकाणी पार पडला. सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी वर्ल्ड डिफेन्स शो 2026 चा पार पडलेला आहे. 8 ते 12 फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचं नेतृत्व संजय सेठ यांनी केलं. पहिल्यांदाच भारताचा स्वतंत्र इंडिया पॅव्हेलियन आयोजित करण्यात आलेलं होतं. दर 2 वर्षांनी हे प्रदर्शन होत असतं. वर्ल्ड डिफेन्स शो 2026 चा कुठं पार पडला? सौदी अरेबियामध्ये रियाद या ठिकाणी पार पडलेला आहे. अग्नी 3 क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. ओडिशातील चांदीपूर या ठिकाणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने त्याचं चाचणी घेतली. अग्नी 3 ची 2 टप्प्यांचं घन इंधन आहे. 3000 किलोमीटर पेक्षा जास्त त्याचा पल्ला आहे. DRDO द्वारे हे विकसित करण्यात आलेलं क्षेपणास्त्र आहे. भारताची स्कायडिओ सोबत भागीदारी. भारतीय लष्कराने अमेरिकेतील आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी आहे स्कायडिओ, त्यासोबत धोरणात्मक भागीदारी केलेली आहे. अमेरिकेतील ड्रोन उत्पादक कंपनी आहे. रशिया युक्रेन जे काही युद्ध झालं त्याच्यामध्ये ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आलेला आहे. त्या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर ही कंपनी प्रसिद्धीत आलेली होती. त्या कंपनी सोबत भारताने करार केलेला आहे. भारताच्या सीमेवर ड्रोन विकसित करण्यासाठी तैनात करण्यासाठी त्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. तैवानने आपली पहिली स्वदेशी बनावटीची पाणबुडी दाखल केलेली आहे. तिचं नाव आहे हायकून. ठीक आहे, हायकून नावाची पाणबुडी कोणत्या देशाची आहे विचारली जाऊ शकते. नॉर्फल या नावाने देखील ही पाणबुडी ओळखली जाते. तैवानची ही पाणबुडी आहे. त्याची पाण्याखालील चाचणी आता पूर्ण केलेली आहे. सुखोई सुपरजेट 100 विमाने निर्मितीसाठी
करार झालेला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियन कंपन्यांनी भारतात सुखोई सुपरजेट 100 या विमानांच्या निर्मितीसाठी हातमिळवणी केलेली आहे. सुखोई हे जे विमान आहे ते आपण रशियाकडून खरेदी केलेलं आहे. सिमरन बाला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या असिस्टंट कमांडंट आहेत. जानेवारी 2026 मध्ये प्रजासत्ताक दिन संचलनात सीआरपीएफच्या पुरुष तुकडीचं त्यांनी नेतृत्व केलं आणि त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. सिमरन बाला ह्या सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट आहेत. 26 जानेवारी मध्ये जे काही प्रजासत्ताक दिनी सीआरपीएफची तुकडी होती त्या पुरुष तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या अधिकारी ठरलेल्या आहेत. मूळ जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील त्या आहेत. त्याच्यानंतर कॅप्टन हंसदा शर्मा भारतीय लष्कराच्या आहेत. कॅप्टन त्या रुद्र हे सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्यास पात्र ठरलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत. ठीक आहे, कॅप्टन हंसदा शर्मा रुद्र या सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्यास पात्र ठरलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत. त्याच्यानंतर नाशिकमध्ये एअर शो झालेला आहे. नाशिकमध्ये गंगापूर धरण परिसरामध्ये जानेवारी 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचा प्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक टीमचा चित्तथरारक जो काही एअर शो आहे तो झालेला आहे. सूर्यकिरण एरोबॅटिक टीम याचं घोषवाक्य एकदा आयोगाने विचारलेलं होतं. सदैव सर्वोत्तम हे त्याचं उत्तर होतं. 1996 ला बिदर कर्नाटक येथे त्या टीमची स्थापना झाली. सदैव सर्वोत्तम हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. ऑपरेशन स्वदेश इराणमध्ये वाढलेला तणाव आणि युद्धाची शक्यता लक्षात घेऊन तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश ही मोहीम भारत सरकारने राबवलेली होती. इराणमधील जे काही अडकलेले भारतीय आहेत त्यांना आणण्यासाठी किंवा संरक्षण देण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन राबवलं? स्वदेश हे ऑपरेशन राबवलेलं आहे. पिनाका रॉकेट भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जानेवारी 2026 मध्ये नागपूर येथून गाइडेड पिनाका रॉकेटची पहिली खेप आर्मेनियाला पाठवण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे. म्हणजे पिनाका या रॉकेटची पहिली खेप कोणत्या देशाला पाठवण्यात आली? आर्मेनिया या देशाला पाठवण्यात आलेली आहे. नागपूर येथून ही खेप पाठवण्यात आली हे लक्षात ठेवा. पिनाका रॉकेट आर्मेनियाला आपण पाठवलेलं आहे. 75 किलोमीटर त्याची क्षमता आहे किंवा पल्ला आहे. INS सुदर्शनी 10 महिन्यांच्या मोहिमेवर गेलेली आहे. भारतीय नौदलाचं हे सीडाचे प्रशिक्षण जहाज आहे. लोकायन 26 या कार्यक्रमाअंतर्गत 10 महिन्याच्या जागतिक मोहिमेवर रवाना झालेला आहे. तुम्हाला याचं नाव विचारलं जाऊ शकतं नौकेचं. INS सुदर्शनी असं तिचं नाव आहे. लोकायन 26 या कार्यक्रमाअंतर्गत या मोहिमेवर ते जहाज गेलेलं आहे. ठीक आहे, जानेवारी 2026 ला त्याचा केरळमधून सुरुवात झाली. प्रवासाचा अंतर 22,000 नॉटिकल मैल असं असणार आहे. 13 देशांना एकूण भेट देणार आहे. 78वा भारतीय लष्कर दिन परेड 15 जानेवारी 2026 ला 78वा भारतीय लष्कर दिन परेड आयोजित करण्यात आला. ठिकाण विचारलं जाऊ शकतं. राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी महाल रोड या ठिकाणी हे परेड आयोजित करण्यात आलेलं होतं. त्रिदल माजी सैनिक दिन संचलन मरीन ड्राईव्ह मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. 5वी आवृत्ती होती त्याची. शहर पातळीवर माजी सैनिक दिन संचलनाचं आयोजन करणारं मुंबई हे भारतातलं पहिलं आणि एकमेव शहर ठरलेलं आहे. ठीक आहे, मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईलची चाचणी घेण्यात आलेली आहे. मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईलची अहिल्यानगर महाराष्ट्रातील अहिल्यानगर या ठिकाणी चाचणी घेण्यात आली. DRDO द्वारे ही चाचणी घेण्यात आलेली आहे. रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे, भारतीय तटरक्षक दलाचं हे समुद्र प्रताप नावाचं जहाज आहे. त्याचं लोकार्पण 5 जानेवारी 2026 ला गोवा या ठिकाणी झालेलं आहे. हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रदूषण नियंत्रण जहाज आहे हे लक्षात ठेवा. ICGS समुद्र प्रताप तटरक्षक दलाचा आहे. गोवा या ठिकाणी त्याचं लोकार्पण झालेलं आहे.
त्याच्यानंतर नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष म्हणून घोषणा झालेली आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष म्हणून पाळले जाईल असे जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. संरक्षण मंत्रालय 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे? नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष म्हणून पाळले जाणार आहे. सूर्यास्त्र प्रणालीसाठी करार केलेला आहे. भारतीय सैन्याने इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित आणि भारतात उत्पादित केलेल्या प्रगत लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर प्रणालीसाठी 293 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. सूर्यास्त्र असं त्या प्रणालीचं नाव आहे. NIB लिमिटेड पुणे स्थित खाजगी संरक्षण उत्पादक कंपनी आहे. इस्रायलच्या एल्बिट सिस्टीम सोबत हा करार केलेला आहे. ध्रुव NG हेलिकॉप्टर त्याचं पहिलं उड्डाण 30 डिसेंबर 2025 रोजी बेंगळुरू या ठिकाणी झालेलं आहे. ध्रुव नावाचं जे काही हेलिकॉप्टर आहे ध्रुव NG त्याचं पहिलं उड्डाण कधी झालं? 30 डिसेंबर 2025 ला बेंगळुरू या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर ADMM प्लस दहशतवादी बैठक आहे. त्याचा लॉंग फॉर्म आहे आसियन डिफेन्स मिनिस्टर्स मीटिंग प्लस 16वी आवृत्ती नवी दिल्ली या ठिकाणी जानेवारी 2026 मध्ये पार पडलेली आहे. आसियानची डिफेन्स मंत्र्यांची किंवा संरक्षण मंत्र्यांची बैठक आहे ती 16वी आवृत्ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. भारतीय लष्कराच्या MAPSS सौर ड्रोन साठी करार झालेला आहे. भारतीय लष्कराने सीमेवर दीर्घकाळ पाळत ठेवण्यासाठी बेंगळुरू स्थित स्टार्टअप न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी सोबत हा करार केलेला आहे. मीडियम अल्टिट्यूड पर्सिस्टंट सर्व्हिलन्स सिस्टीम असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. ऑपरेशन पवन 14 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी 10व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीलंकेतील ऑपरेशन पवन मध्ये जे काही सहभागी झालेले भारतीय शांती सेना आहेत त्यांचा सन्मान केलेला आहे. ऑपरेशन पवन कुठं राबवलेलं होतं? श्रीलंकेमध्ये एक शांती सेना भारताने पाठवलेली होती ऑपरेशन पवन अंतर्गत. त्यामध्ये जे काही सहभागी झालेले सैनिक आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन हेरॉक 2.0 बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या फुटीरवादी गटाने पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात पुकारलेल्या मोठ्या हल्ल्यांच्या मोहिमेला ऑपरेशन हेरॉक 2.0 हे नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर एअरबसच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं. वडोदरा गुजरात येथील गतिशक्ती विद्यापीठ मध्ये एअरबेसच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. महत्वाचं आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील संशोधन कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी वडोदरा गुजरात या ठिकाणी गतिशक्ती विद्यापीठ आहे. त्यामध्ये एअरबसच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रचंड या हेलिकॉप्टर मधून उड्डाण केलेलं आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील हवाई तळ जैसलमेर येथे स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड मधून उड्डाण केलेलं आहे. ठीक आहे. द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या हेलिकॉप्टर मधून उड्डाण केलं असं विचारलं जाऊ शकतं. प्रचंड असं त्याचं नाव आहे. 27 फेब्रुवारीला त्यांनी जैसलमेर येथील हवाई दल तळावरून हे उड्डाण केलेलं होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन हिमराहत पूर्व सिक्कीम मध्ये अचानक आलेल्या मुसळधार बर्फवृष्टीमध्ये संकटात सापडलेल्या 46 पर्यटकांची सुटका करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमराहत राबवलेलं होतं. भारतीय लष्कराचं ऑपरेशन आहे हिमराहत. पूर्व सिक्कीम मध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन डिमोलिशमेंट छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हे ऑपरेशन माओवाद्यांसाठी किंवा माओवाद्यांच्या विरोधात किंवा नक्षलवाद्यांच्या विरोधात राबवलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन डिमोलिशमेंट छत्तीसगडमध्ये राबवण्यात आलं आणि नक्षलवाद विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे.
त्याच्यानंतर मिलन व्हिलेज, भारतीय नौदलाने फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम येथे आपल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय नौदल सराव मिलन 2026 चा एक भाग म्हणून मिलन व्हिलेजचं उद्घाटन केलं. ठीक आहे, मिलन नावाचा एक नौदल सराव भारत सरकारद्वारे किंवा भारताच्या नौदलाद्वारे आयोजित केला जातो. तर त्या सरावाचा एक भाग म्हणून मिलन व्हिलेजचं उद्घाटन केलेलं होतं विशाखापट्टणम या ठिकाणी. नक्की काय आहे तर मिलन सरावाशी संदर्भात आहे. भारतीय नौदलाने हे उभारलेलं होतं विशाखापट्टणम या ठिकाणी, एवढं लक्षात ठेवा. INS कृष्णाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. भारतीय नौदलासाठी स्वदेशी बनावटीच्या 3 कॅडेट ट्रेनिंग जहाजांपैकी पहिलं जहाज INS कृष्णा 17 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वीरित्या त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे चेन्नई या ठिकाणी. हेलिकॉप्टरच्या फायनल असेंब्ली लाईनचे उद्घाटन करण्यात आलं. मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते कर्नाटकातील वेमगल या ठिकाणी टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि एअरबस यांचा संयुक्त प्रकल्प आहे, त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिलाच हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प आहे. ठीक आहे, देशातला पहिला खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर प्रकल्प कुठं आहे? कर्नाटक राज्यामध्ये वेमगल या भागामध्ये आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स आणि एअरबस यांचा संयुक्त उपक्रम आहे. त्याच्यानंतर मिसाईल इंटिग्रेशन फॅसिलिटीचं उद्घाटन झालेलं आहे. बेंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड परिसरामध्ये नवीन मिसाईल इंटिग्रेशन फॅसिलिटीचं उद्घाटन करण्यात आलं. कुठं? बेंगळुरू या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन चिव्हॅलरस नाईट 3 गाझा पट्टीतील नागरिकांना मानवतावादी मदत पुरवण्यासाठी आणि भविष्यातील पुनर्वसनासाठी संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE ने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीने हे ऑपरेशन राबवलेलं होतं. चिव्हॅलरस नाईट 3 गाझा पट्टीमध्ये हे ऑपरेशन राबवलं. UAE ने हे ऑपरेशन राबवलेलं आहे. त्याच्यानंतर आपत्कालीन लँडिंग सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं. आसाममधील दिब्रुगड या ठिकाणी ईशान्य भारतातील पहिलं आपत्कालीन लँडिंग सुविधेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः C-130J सुपर हर्क्युलिस विमानात होते. त्या विमानाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 127 वर मोरान बायपासवर स्वतःचं लँडिंग केलेलं होतं. महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर अग्निवस्त्राचा लष्करासोबत करार. भारतीय कंपनी अग्निवस्त्राने भारतीय लष्करासोबत एक महत्वपूर्ण करार केलेला आहे. भारतीय लष्करासाठी प्रगत कार्बन फॅब्रिक्स आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या कंपोजिट मटेरियलचा पुरवठा ही कंपनी करणार आहे. 114 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. फ्रान्सकडून हे राफेल विमानं आपण खरेदी करतोय. दसॉल्ट एव्हिएशन नावाची कंपनी आहे. ही कंपनी राफेल विमानांची निर्मिती करते. आता आपण बघितलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रचंड या हेलिकॉप्टर मधून उड्डाण घेतलेलं होतं. आता त्यांनी पाणबुडीमधून सुद्धा प्रवास केलेला आहे. द्रौपदी मुर्मू यांनी 28 डिसेंबर 2025 ला कर्नाटक मधील कारवार नौदल तळावरून INS वाक्षीर या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीतून प्रवास केलेला आहे. INS वाक्षीर हे नाव लक्षात ठेवा. कोणत्या पाणबुडीतून त्यांनी प्रवास केला असं विचारलं जाऊ शकतं. तर INS वाक्षीर मधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केलेला आहे. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. यापूर्वी APJ अब्दुल कलाम यांनी असा पाणबुडीतून प्रवास केलेला होता. INS सिंधुरक्षक मधून अब्दुल कलाम यांनी पाणबुडीतून प्रवास केलेला होता. आता INS वाक्षीर मधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केलेला आहे. मध्यम कॅलिबर दारुगोळा निर्मिती सुविधेचं उद्घाटन झालेलं आहे. नागपूर या ठिकाणी ही सुविधा उभारण्यात आलेली आहे. राष्ट्रीय IED डेटा मॅनेजमेंट सिस्टीम
चं उद्घाटन झालेलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 9 जानेवारी 2026 ला राष्ट्रीय IED डेटा मॅनेजमेंट सिस्टीमचं आभासी पद्धतीने उद्घाटन केलं. खुर्रमशहर 4 नावाचं क्षेपणास्त्र चर्चेत होतं. खुर्रमशहर 4 हे कोणत्या देशाचं क्षेपणास्त्र आहे विचारलं जाऊ शकतं. इराणचं क्षेपणास्त्र आहे, त्यालाच खैबर या नावाने देखील ओळखलं जातं. ऑपरेशन किया आणि त्रासी 1 हे जम्मू काश्मीरमध्ये राबवलेले ऑपरेशन आहेत, दहशतवाद विरोधी ऑपरेशन आहेत. त्याच्यानंतर माउंट अकान्कागुआ मोहीम. नवी दिल्लीतून माउंट अकान्कागुआ या दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर जाणाऱ्या भारतीय गिर्यारोहकांच्या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. माउंट अकान्कागुआ दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर आहे. भारतीय गिर्यारोहकांच्या मोहिमेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. ऑपरेशन शस्त्र. दिल्ली पोलिसांचं हे ऑपरेशन आहे. सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो शेअर करणाऱ्या किंवा शिवीगाळ करणारी भाषा वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात ही मोहीम दिल्ली पोलिसांनी राबवलेली आहे, ऑपरेशन शस्त्र. त्याच्यानंतर यंत्र इंडिया लिमिटेडला मिनीरत्न दर्जा मिळालेला आहे. 2 फेब्रुवारी 2026 ला राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आहे यंत्र इंडिया लिमिटेड याला मिनीरत्न श्रेणी 1 अंतर्गत दर्जा मंजूर केलेला आहे. ऑपरेशन मेगा बारू. झारखंडमधील सारंडा जंगलामध्ये नक्षलवाद विरोधामध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. झारखंडमध्ये राबवण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. भारतीय सैन्य आणि IISc बेंगळुरू यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. संरक्षण क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी AI आधारित प्रणाली विकसित करण्यासाठी भारतीय सैन्याने भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू सोबत करार केलेला आहे. ऑपरेशन सह्याद्री चेकमेट. महसूल गुप्तचर संचालनालय या संस्थेने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेच्या दुर्गम भागात ड्रग्ज रॅकेट विरोधात ही कारवाई केलेली होती, म्हणून त्याला ऑपरेशन सह्याद्री चेकमेट नाव दिलेलं होतं. ऑपरेशन प्रहार. पंजाबमधील अंमली पदार्थचे जाळे नष्ट करण्यासाठी पंजाब पोलिसांनी राबवलेलं होतं. हल्दिया या ठिकाणी एक नौदल तळ तैनात करण्यात आलेला आहे. पश्चिम बंगालमधील हल्दिया या ठिकाणी नौदल तळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर रेडिओ संगम रेडिओ स्टेशनचं उद्घाटन झालं. भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पहिलं कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे, त्याला रेडिओ संगम हे नाव आहे. ठीक आहे. भारतीय लष्कराने हे सुरू केलं रेडिओ संगम कोणत्या ठिकाणी? जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये हे पहिलं कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलेलं आहे. तैमूर क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. तैमूर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑपरेशन स्माईल सुरू केलेले आहे. तेलंगणामधील सायबराबाद पोलिसांनी हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं होतं. ऑपरेशन मिलाप हे दिल्ली पोलिसांनी राबवलेलं ऑपरेशन आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन मिलाप राबवलेलं आहे दिल्ली पोलिसांनी. त्याच्यानंतर ओरेशनिक क्षेपणास्त्र रशियाचं क्षेपणास्त्र आहे. बेलारुसमध्ये तैनात हे केलेलं आहे क्षेपणास्त्र. रशियन बनावटीचं क्षेपणास्त्र आहे ओरेशनिक्स. बेलारुसमध्ये तैनात करण्यात आलं. अमेरिकेकडून मायक्रो न्यूक्लिअर रिएक्टरची वाहतूक. अमेरिकेच्या ऊर्जा आणि संरक्षण विभागाने पहिल्यांदाच लष्करी मालवाहू विमानातून एका छोट्या आण्विक अणुभट्टीची यशस्वीरित्या वाहतूक केलेली आहे. गुंगनीर क्षेपणास्त्र. फेब्रुवारी 2026 मध्ये स्वीडिश एरोस्पेस कंपनी साबने त्यांच्या RBS-15 MK4 गुंगनीर या प्रगत क्षेपणास्त्राचे सादरीकरण केलेलं आहे. स्वीडनची कंपनी आहे साब, त्या कंपनीने विकसित केलेलं आहे गुंगनीर क्षेपणास्त्र.
ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं संरक्षण घडामोडी संक्षिप्त संपलेले आहेत. लष्कर सराव बघूयात महत्वाचे. त्याच्यामध्ये अग्निवर्षा सराव भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या वतीने पोखरण राजस्थानमध्ये अग्निवर्षा सराव करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर धर्मा गार्डियन भारत आणि जपानमध्ये संयुक्त लष्कर सराव होतो, त्याचं नाव आहे धर्मा गार्डियन. उत्तराखंडमध्ये हा सराव पार पडलेला आहे. त्याच्यानंतर वायुशक्ती सराव भारतीय हवाई दलाचा हा सराव आहे, जैसलमेर मध्ये हा सराव पार पडलेला आहे. वज्राघात लष्कर सराव भारतीय लष्कराच्या व्हाईट टायगर डिव्हिजनद्वारे हा सुद्धा जैसलमेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. वज्रप्रहार सराव वज्रप्रहार भारत आणि अमेरिकेमधील संयुक्त सराव आहे, हिमाचल मधील बकलोह या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे. त्यानंतर इन सिटू संयुक्त हवाई दल सराव संयुक्त हवाई दल सराव भारत आणि थायलंड दरम्यान पार पडला हिंदी महासागर क्षेत्रामध्ये. थायलंड सोबत मैत्री नावाचा सराव देखील होतो किंवा सियाम भारत नावाचा सराव देखील होतो. वायुशक्ती नावाचा सराव भारतीय हवाई दलाने आयोजित केलेला होता, हा जैसलमेर राजस्थान या ठिकाणी सराव पार पडलेला आहे. त्याच्यानंतर बडी स्क्वाड्रन सराव दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये हा सराव पार पडलेला आहे. ओसान एअरबेस दक्षिण कोरियामध्ये बडी स्क्वाड्रन सराव कोणत्या दोन देशात, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत पार पडलेला आहे. खंजर सराव भारत आणि किर्गिस्तानमध्ये हा पार पडलेला सराव आहे. आसाम मध्ये हा सराव पार पडला. खंजर कोणत्यामध्ये, भारत आणि किर्गिस्तानमध्ये पार पडलेला आहे. अग्निपरीक्षा भारतीय लष्कर आणि भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजे ITBP यांच्यामध्ये संयुक्त सराव अरुणाचल प्रदेशमध्ये पार पडला. अग्निपरीक्षा भारत आणि जपानमध्ये तटरक्षक दलांचा सराव मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. दोस्ती 17 हा त्रिपक्षीय तटरक्षक सराव आहे. भारत, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशांमध्ये दोस्ती नावाचा 17वी आवृत्ती पार पडली दोस्ती सरावाची. भारत, मालदीव, श्रीलंका. ठीक आहे, मिलन हा प्रमुख सराव आहे. 13वी आवृत्ती त्याची पार पडली. 1995 ला त्याची सुरुवात झालेली होती. विशाखापट्टणम या ठिकाणी मिलन 2026 सराव पार पडलेला आहे. त्याच्यामध्ये 70हून अधिक देश सहभागी झालेले होते. जर्मनी, फिलिपाईन्स आणि UAE पहिल्यांदाच या सरावामध्ये सहभागी झालेले होते. दर 2 वर्षांनी मिलन या सरावाचं आयोजन केलं जातं. ऑपरेशन आर्क्टिक एन्ड्युरन्स बहुराष्ट्रीय लष्कर सराव आहे. डेन्मार्कच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन आर्क्टिक एन्ड्युरन्स पार पडलेला आहे. ठीक आहे. विल फॉर पीस 2026 ब्रिक्स प्लस देशांचा हा नौदल सराव विल फॉर पीस 2026 पार पडलेला आहे. जानेवारीमध्ये केपटाऊन किनारा सायमन टाउन दक्षिण आफ्रिकेमध्ये हा सराव पार पडला. नेतृत्व त्याचं चीनने केलेलं आहे. भारताने या सरावामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला होता. ठीक आहे, अमेरिकेच्या दबावामुळे भारताने या ठिकाणी नकार दिला प्रामुख्याने. विल फॉर पीस हा ब्रिक्स देशांचा किंवा ब्रिक्स प्लस देशांचा नव्याने जे काही सदस्य ऍड झालेले आहेत त्यामुळे त्याला ब्रिक्स प्लस म्हणून ओळखलं जातं. तर त्या सदस्य देशांचा हा सराव होता. चीनच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियामध्ये पार पडलेला होता. ब्रिक्सचा सराव असून भारत त्याच्यामध्ये सहभागी झालेला नव्हता, हे विशेष आहे. सांज शक्ती सराव लष्करी आणि नागरी संस्थांचा हा सराव आहे. दिग्गी रेंज खडकी पुणे या ठिकाणी हा पार पडलेला आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल जे आहे त्यांचा हा लष्कर सराव आहे. सौदी अरेबिया या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे. ठीक आहे, गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचा हा सराव. जस्टिस मिशन 2025 चीनचा लष्कर सराव आहे. तैवान भोवती त्यांनी हा सराव केला. चीनचा आहे जस्टिस मिशन 2025. ठीक आहे, या ठिकाणी लष्कर संदर्भात जे काही संरक्षण घडामोडी होत्या त्या संपलेल्या आहेत. पुढचा टॉपिक आहे अंतरिक्ष घडामोडी. अंतरिक्ष घडामोडीमध्ये पहिली न्यूज महत्वाची आहे. लायगो प्रकल्प भारतामधील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या ठिकाणी
लायगो प्रकल्प राबवण्यात येणार आहे. लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी प्रकल्प असं त्याचा लॉंग फॉर्म आहे लायगोचा. अणुऊर्जा विभागाकडून हा प्रकल्प उभारण्यासाठी महत्वाचं कंत्राट जे आहे ते लार्सन अँड टुब्रो या कंपनीला म्हणजेच L&T या कंपनीला दिलेला आहे. गुरुत्व लहरीचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या भागामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याचं कंत्राट जे आहे ते लार्सन अँड टुब्रो या कंपनीला देण्यात आलं. अणुऊर्जा विभाग प्रामुख्याने या विभागाअंतर्गत हा प्रकल्प राबवला जाईल. त्याच्यानंतर ड्रोग पॅराशूटची चाचणी घेण्यात आलेली आहे. इस्रो आणि DRDOने ही चाचणी घेतलेली आहे. गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलला सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरण्यासाठी आवश्यक असलेले जे काही पॅराशूट आहे ड्रोग पॅराशूट त्याची यशस्वी चाचणी चंदीगड या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर गगनयान मोहिमेबद्दल तुम्ही बऱ्याचदा वाचलेला असेल. आदित्य पंड्या हा पहिला अॅनालॉग ॲस्ट्रॉनॉट ठरलेला आहे. त्याने आका स्पेस या संस्थेची लुनार हॅबिटॅट मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. भारताचा सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग ॲस्ट्रॉनॉट ठरलेला आहे. ही मोहीम मार्स मून रिमोट अॅनालॉग स्टेशनवर पार पडलेली आहे. क्रू इंजिनियर म्हणून तो सहभागी झालेला होता. गुजरात राज्याचा आहे. तो 17 वर्षीय आहे आदित्य पंड्या. ठीक आहे. देशातला सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग ॲस्ट्रॉनॉट तो ठरलेला आहे. त्याच्यानंतर एरोस्पेस अभ्यासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन झालेलं आहे. गतिशक्ती विद्यापीठ वडोदरा गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी गतिशक्ती विद्यापीठ आहे. एरोस्पेस अभ्यासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं. एअरबसच्या मदतीने हे जे काही सेंटर आहे ते उभारण्यात आलेलं आहे. जगातील पहिलं खाजगी स्पेस स्टेशन त्याचं नाव आहे हेवन-1 वास्ट या कंपनीद्वारे उभारलं जाणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित वास्ट नावाची कंपनी आहे. जगातील पहिलं खाजगी स्पेस स्टेशन उभारण्यात येणार आहे. हेवन-1 असं त्याचं नाव आहे. SpaceX या कंपनीच्या भागीदारीने ते उभारलं जाईल. नवीन उपग्रह प्रक्षेपण केंद्राची घोषणा केलेली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांनी ही घोषणा केली. होप आयलंड काकीनाडा खाडीमधील होप आयलंड या ठिकाणी नवीन उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यात येणार आहे. PSLV ची C-62 मोहीम अयशस्वी ठरलेली आहे. इस्रोची PSLV C-62 ही 2026 मधील पहिलीच मोहीम होती. जानेवारी 2026 मध्ये अयशस्वी ठरलेली आहे. हे जे रॉकेट आहे त्या रॉकेटच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक बिघाड आल्यामुळं ही मोहीम अयशस्वी ठरली. त्याच्यामध्ये EOS N1 हा उपग्रह व इतर काही 15 सहप्रवासी उपग्रह होते ते नष्ट झालेले आहेत. सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर आहेत. सुनीता विल्यम्स त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून त्यांनी एकूण 3 मोहिमा पूर्ण केलेल्या होत्या. अंतराळात 6 ते 8 दिवस त्यांनी घातलेले होते. तर त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. NSIL आणि गॅलेक्सा यांच्यामध्ये करार झाला. भारताची सरकारी अंतराळ कंपनी आहे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि बेंगळुरू येथील खाजगी अंतराळ स्टार्टअप गॅलेक्सा यांनी एक महत्वाचा करार केला. पहिल्यांदाच या करारानुसार एक सरकारी कंपनी खाजगी उपग्रह डेटा वितरित करणार आहे. ठीक आहे. सरकारी कंपनी खाजगी उपग्रहाचा डेटा वितरित करणार आहे पहिल्यांदाच. पाकिस्तानने आपला उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. EO-2 अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 2 असं त्याचं नाव आहे. चीनमधून त्याचं प्रक्षेपण झालेलं आहे. सुपार्को नावाची पाकिस्तानची स्वतःची एक अंतराळ संस्था आहे. त्यांनी तो विकसित केलेला होता. पर्सिव्हिअरन्स रोव्हर हा अमेरिकन संस्था जी नासा आहे त्याचा हा रोव्हर आहे. मंगळ ग्रहावर ऐतिहासिक टप्पा त्याने गाठला. या रोव्हरने पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI द्वारे पूर्णपणे नियोजित केलेली आपली पहिली ड्रायव्हिंग मोहीम पूर्ण केलेली आहे.
ठीक आहे. परसिव्हिअरन्स हा अमेरिकन जी संस्था आहे नासा, त्यांचा हा रोव्हर आहे. मंगळ ग्रहावर सध्या तो स्थित आहे. AI द्वारे पूर्णपणे नियोजित करण्यात आलेली पहिली ड्रायव्हिंग मोहीम त्या रोव्हरने पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर बेंगळुरू स्थित आकाशलब्धी या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपने अंतरिक्ष हॅब नावाचं प्रसरणशील अंतराळ निवासस्थान विकसित केलेलं आहे. कोणी विकसित केलं? अंतरिक्ष हॅब या संस्थेने प्रसरणशील अंतराळ निवासस्थान विकसित केलेलं आहे. चीन अंतराळामध्ये AI डेटा सेंटर उभारण्याची चीनने घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर CSG-3 नावाचा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. अमेरिकेची खाजगी अवकाश संस्था SpaceX ने हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. CSG-3 देशातील पहिल्या शालेय अंतराळ केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. कुठं करण्यात आलं? नवा रायपूर येथील राखी गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रॉकेटचं प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. छत्तीसगड मधील नवा रायपूर येथील राखी गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. आणि राज्यातील याच वेळी प्रोजेक्ट अंतरिक्ष संगवारी अंतर्गत राज्यातील म्हणजे छत्तीसगड मधील आणि देशातील पहिल्या शालेय अंतराळ केंद्राचं उद्घाटन देखील झालेलं आहे. मायकेला बेथॉन्स जर्मन एरोस्पेस मेकाट्रॉनिक्स इंजिनियर मायकेला बेथॉन्स यांनी 20 डिसेंबर 2025 रोजी ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड NS-37 सब ऑर्बिटल मोहिमेवर उड्डाण करून इतिहास रचलेला आहे. कर्मन लाईन म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त सीमा आहे अंतराळाची, कर्मन लाईन म्हटलं जातं. ही ओलांडून अंतराळात प्रवास करणारी जगातील पहिली व्हीलचेअर युजर ठरलेली आहे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. मायकेला बेथॉन्स जर्मनीची आहे. ती कर्मन लाईन ओलांडून अंतराळात प्रवास करणारी जगातील पहिली व्हीलचेअर युजर ठरलेली आहे. दिगंतरा इंडस्ट्रीजचा सिंगापूर सोबत करार झालेला आहे. दिगंतरा इंडस्ट्रीज आणि सिंगापूरच्या संरक्षण शाखेने अंतराळातील उपग्रहांना स्पेस डेब्रिसच्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी हा करार त्यांनी केलेला आहे. म्हणजे अंतराळातील जो काही कचरा आहे त्यापासून जे काही उपग्रहांना धोका होतो ते वाचवण्यासाठी करार केलेला आहे. गोवा सरकार आणि स्टारलिंक मध्ये करार झालेला आहे. जे काही स्टारलिंकचं सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आहे, म्हणजे दुर्गम भागामध्ये इंटरनेट सुविधा देण्यासाठी नावाचा जो उपक्रम राबवला जातो त्याचं नाव आहे स्टारलिंक. त्याच्यासोबत गोवा सरकारने करार केला. स्टारलिंक सोबत करार करणारा महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. गुजरातने देखील अशा प्रकारचा करार केलेला आहे. गुजरातमधील सानंद येथील खरोजा येथे 22 जानेवारी 2026 रोजी देशातील पहिल्या एकात्मिक खाजगी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे. पामनोरा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. त्याच्यानंतर वायसॅट आणि BSNL यांच्यामध्ये करार झालेला आहे. भारतीय नौदलाच्या उपग्रह सहपरीक्षण आधुनिकीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जानेवारी 2026 मध्ये अमेरिकन कंपनी वायसॅट आणि भारताचे BSNL यांनी एक करार त्या ठिकाणी केलेला आहे. IIT मंडी उत्प्रेरक उपग्रह केंद्राचं उद्घाटन गालगोटिया विद्यापीठाने जानेवारी 2026 मध्ये आपल्या प्रांगणामध्ये IIT मंडी उत्प्रेरक उपग्रह केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं अंतरिक्ष घडामोडी संपलेल्या आहेत. प्रमुख नेमणुका बघूयात. प्रमुख नेमणुकावरती सातत्याने प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यातलं पहिली नेमणूक आहे निधी छिब्बर. निधी छिब्बर यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. नीती आयोगाचे CEO म्हणून अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. यापूर्वी BVR सुब्रमण्यम नीती आयोगाचे CEO होते. आता निधी छिब्बर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तारिक रहमान बांगलादेशच्या पंतप्रधानपदी तारिक रहमानची नेमणूक करण्यात आली. फेब्रुवारी 2026 मध्ये शपथविधी झाला. बांगलादेश नॅशनल पार्टीचे ते सदस्य आहेत.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे ते पुत्र आहेत. ओम बिर्ला, त्यांनी भारताचे जे काही लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, त्यांच्या शपथविधीला उपस्थित होते. मिया मोटली बार्बाडोसच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. मिया मोटली 2026 मध्ये जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. बार्बाडोस लेबर पार्टी हा त्यांचा राजकीय पक्ष आहे. उदय कोटक, गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी उदय कोटक यांची नेमणूक करण्यात आली. थान्या नॅथन सी, केरळ न्यायिक सेवेमध्ये मुन्सिफ मॅजिस्ट्रेट म्हणून नेमणूक झाली. केरळमधील पहिल्या अंध महिला न्यायाधीश ठरलेल्या आहेत थान्या नॅथन. त्याच्यानंतर सरिता येल्मो यांची दार्जिलिंग हिमालयन रेल्वेवर टूर ड्युटी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला टीटी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. सरिता येल्मो, ठीक आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेवर टूर ड्युटी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला टीटी म्हणून नेमणूक झाली. ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक असं त्याचं टीटीचं लॉंग फॉर्म आहे. ममाडी डंबोया, गिनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली. ममाडी डंबोया. फ्रेंच फॉरेन लिजनचे ते माजी सैनिक आहेत. गिनी हा आफ्रिका खंडातील देश आहे. त्याचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ममाडी डंबोया यांनी शपथ घेतलेली आहे. सोराया अघाई, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे आणि या सदस्यपदी नेमणूक होणाऱ्या इराणच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. सोराया अघाई कुठल्या आहेत? इराणच्या आहेत. IOCच्या सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. कर्स्टी कॉवेंट्री IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. जून 2025 मध्ये त्यांनी थॉमस बाक यांची जागा घेतली. झिम्बाब्वेच्या जलतरणपटू आहेत. ते सुद्धा सध्या चर्चेत आहे. त्याच्यानंतर जुआन अँटोनियो समारांच, स्पेनचे, यांची IOCच्या उपाध्यक्षमध्ये पुनर्नेमणूक करण्यात आलेली आहे. रितू तावडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. रितू तावडे भाजपाच्या आहेत त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. 8व्या महिला महापौर आहेत मुंबईच्या. एअर मार्शल इंदरपाल सिंग वालिया, भारतीय हवाई दलाच्या ईस्टर्न एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ पदी त्यांची नेमणूक करण्यात आली. केविन वॉर्श अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन त्यांचं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. केविन वॉल्श अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष ते ठरलेले आहेत. शेख जॉन बिन हमद अल थानी, आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी शेख जॉन बिन हमद अल थानी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कतार या देशाचे आहेत शेख जॉन, त्यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. DB व्यंकटेश वर्मा, संयुक्त राष्ट्राच्या निशस्त्रीकरण बाबींवरील सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. DB व्यंकटेश वर्मा यांची भारताची पहिल्यांदाच या पदावर नेमणूक करण्यात आली. 1988च्या बॅचचे ते परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. प्रवीण वशिष्ठ, केंद्रीय सतर्कता आयोगात सतर्कता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची जानेवारी 2026 मध्ये नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर नितीन नवीन हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरलेले आहेत. जानेवारीमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. 45 वर्ष वय आहे त्यांचं. मूळ त्यांचा जन्म रांची, झारखंड या ठिकाणी झालेला आहे. शाया मोहसिन अल झिंदानी, येमेनच्या पंतप्रधानपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. येमेनच्या पंतप्रधानपदी कोणाची नेमणूक झाली? शाया मोहसिन अल झिंदानी. राकेश अग्रवाल, NIAच्या संचालकपदी त्यांची नेमणूक झाली. राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नेमणूक झाली. 94च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. सदानंद दाते यांची त्यांनी जागा घेतलेली आहे.
शत्रुजीत सिंग कपूर ITBPच्या महासंचालक पदी नेमणूक झाली. शत्रुजीत सिंग कपूर यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स त्या दलाच्या महासंचालक पदी शत्रुजीत सिंग कपूर यांची नेमणूक झालेली आहे. प्रवीण कुमार यांची BSF महासंचालक म्हणून नेमणूक झालेली आहे. मनोज कुमार गुप्ता यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून मनोज कुमार गुप्ता यांची नेमणूक झाली. त्याच्यानंतर रेवती मोहिते डेरे यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक झाली. मेघालयच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश त्या ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर सौमेन सेन केरळच्या उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. महेश सोनाक झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. डॉक्टर A शक्तिवेल यांची ॲप्रल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. नंदिनी चक्रवर्ती पश्चिम बंगालच्या पहिल्या मुख्य सचिव ठरलेल्या आहेत. नंदिनी चक्रवर्ती पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत. 1994च्या बॅचच्या त्या IAS अधिकारी आहेत. वॉरन बफे यांनी आपल्या पदावरून पायउतार झालेला आहे किंवा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. वॉरन बफे यांनी जानेवारी 2026 मध्ये बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा दिला. तब्बल 60 वर्ष या कंपनीचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग BROचे नवीन महासंचालक ठरलेले आहेत. सीमा रस्ता संघटनेचे नवीन महासंचालक 29वे महासंचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला जानेवारीमध्ये. AK बालसुब्रमण्यम अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. AK बालसुब्रमण्यम अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नेमणूक झाली. 3 जानेवारी 2026 रोजी त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. रश्मी शुक्ला यांची त्यांनी जागा घेतली. शोर्ड मरीन यांची भारतीय महिला हॉकी संघटनेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झालेली आहे. नेदरलँड्सचे आहेत ते हॉकी प्रशिक्षक शोर्ड मरीन भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दुसऱ्यांदा त्यांची नेमणूक झालेली आहे. याच्यापूर्वी सुद्धा 17 ते 21 दरम्यान त्यांनी हे पद भूषवलेलं होतं. विजेंदर सिंग भारताचे पहिले ऑलिम्पिक बॉक्सर विजेते आहेत, बॉक्सर पदक विजेते आहेत. त्यांची एशियन बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. आशियाई बॉक्सिंग काउन्सिलच्या किंवा आशियाई बॉक्सिंग परिषदेच्या सदस्यपदी विजेंदर सिंग यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. एअर मार्शल नागेश कपूर हवाई दलाचे नवीन उपप्रमुख ठरलेले आहेत. एअर मार्शल नागेश कपूर 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. झोहरान ममदानी हे महत्वाची न्यूज आहे. 1 जानेवारी 2026 रोजी न्यूयॉर्कचे महापौर म्हणून त्यांनी शपथ घेतली. 112वे महापौर ठरलेले आहेत. कुराणवर हात ठेवून त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय वंशाचे आहेत. न्यूयॉर्कच्या महापौरपदी नेमणूक झाली. पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले मुस्लिम व्यक्ती ठरलेले आहेत. न्यूयॉर्कचे दुसरे सर्वात तरुण महापौर देखील ते ठरलेले आहेत. PV सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. PV सिंधू यांची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट कमिशन किंवा ॲथलीट आयोगाच्या अध्यक्षपदी 2026 ते 2029 दरम्यानच्या कालावधीसाठी नेमणूक झालेली आहे. रॉब जेटन नेदरलँडच्या पंतप्रधानपदी त्यांनी शपथ घेतली. रॉब जेटन यांनी. बोर्गे ब्रेंडे जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बोर्गे ब्रेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे, बोर्गे ब्रेंडे यांनी. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर यांची संयुक्त राष्ट्राद्वारे ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. सचिन तेंडुलकर महत्वाचं आहे. संयुक्त राष्ट्राद्वारे ही नेमणूक करण्यात आलेली आहे. ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून नेमणूक करण्यात आली.
त्याच्यानंतर जोस जेरी यांच्यावर महाभियोग चालवलेला आहे पेरूच्या संसदेने. जोस मारिया बाल्काझार, पेरूच्या संसदेने जोस मारिया बाल्काझार यांची देशाचे नवे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून नेमणूक केली. शिखर धवन, दिल्ली सरकारने त्यांची नेमणूक केलेली आहे. दिल्ली खेल महाकुंभ या क्रीडा महोत्सवाच्या प्रसारासाठी अँबॅसिडर म्हणून शिखर धवनची नेमणूक केलेली आहे दिल्ली सरकारने. त्याच्यानंतर लव अग्रवाल परकीय व्यापार महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. परकीय व्यापार महासंचालक DGFT मध्ये लव अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आली. रवींद्र कुमार अग्रवाल भारतीय अन्न महामंडळाचे किंवा FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून रवींद्र कुमार अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आली. जॅरेड आयझॅकमन, अमेरिकेच्या सिनेटने अब्जाधीश आणि व्यावसायिक अंतराळवीर जॅरेड आयझॅकमन यांची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या प्रशासकपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे, नासाच्या प्रशासकपदी जॅरेड आयझॅकमन यांची नेमणूक झालेली आहे. निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे. अमेलिया वाल्व्हर्डे भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमेलिया वाल्व्हर्डे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे, कोस्टारिकाच्या आहेत त्या, त्यांची भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. त्याच्यानंतर एवेरी मुसेविनी युगांडाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सलग 7व्यांदा अध्यक्षीय निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. यावेरी मुसेविनी युगांडाचे अध्यक्ष आहेत आणि आता सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. त्यांच्या पक्षाचं नाव नॅशनल रेसिस्टन्स मुवमेंट असं त्यांचा पक्ष आहे. डॉक्टर अब्ला एल हवारी इजिप्तच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं आहे. मुफ्ती नूर अहमद नूर, तालिबानने ज्येष्ठ सदस्य मुफ्ती नूर अहमद नूर यांनी हे नवी दिल्लीत अफगाणिस्तान दूतावासाचे चार्ज डी अफेअर्स म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. विवेक भीमनवार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे म्हणजे MPSC चे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर श्रीकुमार पिल्लई कल्पकम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. श्रीकुमार पिल्लई. ठीक आहे, जे काही नेमणूक आहेत ते खूप शॉर्ट मध्ये आहेत. कोणत्या पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली अशा स्वरूपाचेच प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रामुख्याने वेगवेगळ्या देशाचे जे काही अध्यक्ष वगैरे निवडले जातात किंवा पंतप्रधान निवडले जातात त्याचा ट्रेंड सध्या चालू आहे, त्यावरती प्रश्न आयोग विचारतोय. त्याच्यानंतर निधन वार्ता टॉपिक बघूयात. अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म 1959 ला देवळाली प्रवरा अहिल्यानगर या ठिकाणी झालेला होता. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात त्यांचं निधन झालं. लिअरजेट 45XR म्हणजे VSR या एव्हिएशन कंपनीचं हे विमान होतं. त्यामध्ये अपघाती निधन झालेलं आहे अजितदादा पवार यांचं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते. एकूण 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. जवळपास 16 वर्ष. खासदार 1991 ला खासदार म्हणून ते निवडून आलेले होते. 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघात सलग ते आमदार राहिलेले आहेत. 3 दशकाहून अधिक काळ ते आमदार होते. नोव्हेंबर 2010 मध्ये पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. त्याच्यानंतर डिसेंबर 12 ते सप्टेंबर 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा 80 तासाचं सरकार आलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांचं, त्यामध्ये देखील ते उपमुख्यमंत्री होते. डिसेंबर 19 ते जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये देखील ते
उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर जुलै 23 ते डिसेंबर 24 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते. आणि डिसेंबर 24 ते जानेवारी 2026 म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. माधव गाडगीळ यांचं निधन झालेलं आहे 26 मध्ये पुणे या ठिकाणी. माधव धनंजय गाडगीळ असं त्यांचं नाव आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ, लेखक आणि प्राध्यापक होते. भारताचे पर्यावरण विवेक रक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं. धनंजयराव गाडगीळ हे प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. त्यांच्या पत्नी सुलोचना गाडगीळ प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ होत्या. ठीक आहे. त्यांनी वेगवेगळ्या संस्था देखील स्थापन केलेल्या आहेत. पर्यावरण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे त्यांचं. गाडगीळ समिती जी नेमलेली होती, जी वेस्टर्न घाट संदर्भात किंवा पश्चिम घाट संदर्भात, त्याचे ते अध्यक्ष होते. 2010 मध्ये समिती नेमलेली होती. 2011 मध्ये त्यांनी काही शिफारसी त्या ठिकाणी केलेल्या होत्या. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, वोल्वो एन्व्हायरमेंट प्राइज, पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. पद्म पुरस्कारामधले पद्मश्री आणि पद्मभूषण मिळाला. टायलर प्राइज मिळालेला आहे, पर्यावरणातील नोबेल म्हणून ओळखला जातो. चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार 2024 मध्ये त्यांना मिळालेला आहे. त्यांची काही पुस्तकं आहेत. धिस फिशर्ड लँड, इकॉलॉजी अँड इक्वेलिटी, अ वॉक अप द हिल हे त्याचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे. डायव्हर्सिटी, द व्हॅल्यू ऑफ लाईफ, निसर्गाने दिला आनंदकंद, सह्याद्रीची अर्थहाक, किमयागार अशी त्यांची पुस्तकं आहेत. जेसी जॅक्सन प्रसिद्ध नागरी हक्क कार्यकर्ता, शिकागो अमेरिका या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. मार्टिन ल्युथर किंग किंवा ज्युनियर यांचे सहयोगी व नागरी चळवळीचे कार्यकर्ता होते. अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून 2 वेळा त्यांनी उमेदवारी देखील हे केलेली आहे, म्हणजे तिथं निवडणूक देखील त्यांनी लढलेली आहे. त्याच्यानंतर डेव्हिड फार्बर, ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डेव्हिड फार्बर यांचं फेब्रुवारीमध्ये निधन झालं. इंटरनेटचे आजोबा म्हणून त्यांना ओळखलं जातं. आर्पानेट नावाची जी काही इंटरनेटची सुरुवात या ठिकाणी झालेली होती, तर त्या ठिकाणी त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. कम्प्युटर सायन्स नेटवर्कच्या निर्मितीमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. मणिशंकर मुखर्जी, प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार, प्रसिद्ध बंगाली साहित्यक मणिशंकर मुखर्जी यांचं निधन झालेलं आहे. कोलकात्याचे शेरीफ म्हणून देखील काम केलेलं आहे. कतो आजानरे हे त्यांचं पहिलं पुस्तक होतं. चौरंगी ही त्यांची गाजलेली कादंबरी होती. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना 2021 मध्ये मिळालेला होता. एकाशी या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी साहित्य अकादमी मिळालेला होता. मुकुल रॉय, पश्चिम बंगालच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. काँग्रेस म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे. तृणमूल काँग्रेसची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता. ममता बॅनर्जी यांच्यासोबत 1998 ला तृणमूल काँग्रेसची स्थापना झालेली आहे. सरला माहेश्वरी यांचं निधन झालं. दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून त्यांनी काम केलेली आहे. दूरदर्शनवर त्यांनी 3 दशक म्हणजे 76 ते 2005 पर्यंत समाचारांचं वाचन केलेलं आहे सरला माहेश्वरी यांनी. आंद्रे बेटेली, पश्चिम बंगालमध्ये त्यांचं निधन झालं. भारताचे अग्रणी समाजशास्त्रज्ञ आणि लेखक व शिक्षण तज्ञ म्हणून ओळखलं जातं. फादर थॉमस व्ही कुन्नुकल, जेसुईट धर्मगुरू आणि शिक्षण तज्ञ, त्यांचं निधन झालेलं आहे. सेंट झेवियर सिनियर सेकंडरी स्कूलचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. CBSE अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. नॅशनल ओपन स्कूल्सचे संस्थापक अध्यक्ष देखील होते. मुक्त शिक्षण चळवळीचे जनक म्हणून फादर थॉमस व्ही कुन्नुकल यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे. पुणे या ठिकाणी 1944 ला जन्म झाला. जानेवारी 2026 ला त्यांचं पुणे या ठिकाणी निधन झालेलं आहे. लष्करामध्ये त्यांनी काही काळ सेवा देखील बजावलेली आहे. राजकीय कारकीर्द बघूया त्यांची. पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सुरुवात झाली. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. लोकसभेचे सुद्धा पुण्याचे खासदार होते ते.
3 वेळा राज्यसभा सदस्य, 3 वेळा लोकसभा सदस्य पुणे मतदारसंघातून होते. त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे आणि रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले राज्यमंत्री ठरलेले आहेत. पुणे महोत्सव त्यांच्याच कार्यकाळामध्ये सुरू झालेला आहे, त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या गोष्टी. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष 1996 ते 12 दरम्यान हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनचे 2000 ते 2013 पर्यंत ते अध्यक्ष होते. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा हा प्रश्न आहे, तुम्हाला हा कार्यकाळ त्या ठिकाणी विचारलेला होता. आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनचे सुरेश कलमाडी हे कोणत्या कालावधीत अध्यक्ष होते? ठीक आहे. त्याच्यानंतर CWC म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स चे जे काही समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचे ते अध्यक्ष होते. कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये त्यांना अटक देखील झालेली होती. सर मार्क टली यांचं निधन झालेलं आहे. बीबीसीचे ते दिग्गज पत्रकार होते. त्यांना बीबीसीचे व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जायचे. पद्मश्री, पद्मभूषण आणि ब्रिटनचा नाइटहुड किताब त्यांना मिळालेला आहे. इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचं निधन झालं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे BCCI चे अध्यक्ष होते. 93 ते 96 दरम्यान BCCI चे अध्यक्ष होते. 78-2014 दरम्यान पंजाब क्रिकेट असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष होते. ह्यू गँगझर प्रख्यात प्रवास लेखक आणि भारतीय नौदलाचे माजी कमांडर होते, त्यांचं देखील निधन झालेलं आहे. कीर्तिदा मेकानी सिंगापूरमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी होते, त्यांचं निधन झालेलं आहे जानेवारी 26 मध्ये. त्यांना ट्री लेडी म्हणून ओळखलं जायचं. नॅशनल पार्क्स बोर्डच्या गार्डन सिटी फंडच्या माजी अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे. सिंगापूरच्या आहेत. सिंगापूरच्या प्रसिद्ध पर्यावरणवादी होत्या, ट्री लेडी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्याच्यानंतर व्हॅलेंटिनो ग्यारावानी प्रसिद्ध फॅशन डिझायनर होत्या. जागतिक स्तरावरील व्हॅलेंटिनो या फॅशन साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचं निधन रोम, इटली या ठिकाणी झालेलं आहे जानेवारी 2026 मध्ये. त्यांनी 1960 मध्ये रोम मध्ये व्हॅलेंटिनो स्पा या फॅशन हाऊसची स्थापना केलेली होती. गीता पटनायक प्रसिद्ध ओडिया पार्श्वगायिका होत्या, त्यांचं निधन झालेलं आहे. मायकल नॉब्स भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियन हॉकीपटू होते, त्यांचं निधन झालं. दविंदर सिंग गारचा भारताचे माजी हॉकीपटू होते. 1980 ला मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला जेव्हा सुवर्ण पदक मिळालं होतं त्यावेळेस ते त्या संघाचे सदस्य होते. त्यांनी पंजाबमध्ये IPS पदावर काम केलेलं आहे. डॅनियल वॉकर होवे अमेरिकन इतिहासकार आहेत. अमेरिकन इतिहासकार डॅनियल वॉकर होवे यांचं निधन झालेलं आहे. 2008 मध्ये पुलित्झर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. मनोज कोठारी भारताचे माजी जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन्स आणि भारतीय क्यू स्पोर्ट्सचे मुख्य प्रशिक्षक होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर राजकुमार केरळमधील सेव्ह कुरुंजी मोहिमेचे प्रमुख आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी होते, त्यांचं तिरुवनंतपुरम या ठिकाणी निधन झालेलं आहे. कुरुंजी राजकुमार या नावाने ते प्रसिद्ध होते. ठीक आहे. अशा पद्धतीनं निधन वार्ता देखील टॉपिक आपला या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा जो काही क्रीडा घडामोडी टॉपिक आहे किंवा इतर पुढचे पुरस्कार योजना वगैरे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. थोडंसं फास्ट घेतलेलं आहे रिव्हिजन, याचं प्रमुख कारण म्हणजे परीक्षा जवळ आलेली आहे. तुम्हाला सर्व आपले अंक 1-2 दिवसात कव्हर झाले पाहिजे या उद्देशाने थोडंसं फास्ट झालेलं आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे @MPSC मंत्रा म्हणून, ते जॉईन करून ठेवा. भविष्यामध्ये नवीन उपक्रम आपण घेऊन येणार आहोत. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.